आणि यानंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने आता 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला होता। त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करणं, उमेदवारी अर्ज मागे घेणं, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणं या टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मात्र त्यापुढील ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करणं हे टप्पे अजूनही शिल्लक आहेत। सुप्रीम कोर्टाने निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026च्या पुढे केवळ 2 आठवड्यांची मुदतवाढ दिलेली आहे, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर आता राज्य शासनाने राज्यामध्ये 28 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे आणि या कालावधीचा विचार करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातल्या उर्वरित टप्प्यात बदल करण्यात आलेला आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, एकंदरीतच 5 फेब्रुवारी रोजी जे आता मतदान होणार होतं ते 7 फेब्रुवारीला होणार आहे। वेळेत मात्र कुठली बदल झालेला नाहीये। सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल, जे सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चालेल। मात्र निकाल जो 7 फेब्रुवारीला आता लागणार होता त्याच्यामध्ये देखील बदल करण्यात आहे। 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे 9 फेब्रुवारीला आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल लागणार आहेत। दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी या सर्व निवडणुकांसाठीचा प्रचार आहे त्याची मुदत संपणार होती। आता या प्रचाराच्या मुदतीतही 2 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। 5 फेब्रुवारीला रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी प्रचार करता येणार आहे। परिणामी अजित पवार यांच्या या निधनानंतर आता निवडणूक आयोगाने या 2 दिवसांची मुदत प्रत्येक गोष्टीमध्ये वाढवली आहे। मग ती प्रचार असेल, मतदान असेल किंवा मतमोजणी असेल, प्रक्रिया पार पडण्याचं हमीपत्र आहे ते आयोगाने या आधीच सर्वोच्च न्यायालयात दिलेलं होतं। त्यानुसार आता 9 तारखेला ही एकंदरीत मतमोजणी पार पडल्यानंतर 11 तारखेला या संदर्भातील राजपत्र जाहीर केलं जाईल। त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे धोरण आता आणखी 2 दिवस पुढे आपल्याला पाहायला मिळेल। ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान आणि मतमोजणी या 2 महत्त्वाच्या टप्प्यांची जी तारीख आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला जी मतमोजणी होणार होती ती आता 9 फेब्रुवारीला होणार आहे।